तर मराठवाड्यातली अनेक गावं आता कुठे अतिवृष्टीच्या तडाख्यातून सावरत आहेत. मात्र बीडमधलं एक अख्खं गाव मात्र या अतिवृष्टीमुळे धोक्यात आलंय. काय आहे या गावातली परिस्थिती, नेमकं काय घडलंय या गावामध्ये, पाहूया. बीडमधलं हे एक गाव कपिलधारवाडी. पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर हे अख्खं गावच धोक्यात आलंय. गावातल्या घरांना भेगा, शाळांना भेगा, आणि रस्त्यांनाही भेगा. त्यामुळे कपिलधारवाडीतील गावकरी जीव मुठीत घेऊन वावरतायत. रात्रभर झोपलो नाहीत. आमच्या जमिनी फाटल्यात आहे, सारा हादरा बसल्याने झालाय, साऱ्या फरशा फुटल्यात आहे. आम्हाला इथं रात्रभर झोपी नाही, तर कोणीकडे जावं म्हणून सुधरा नाही, असं व्हायला लागलंय आम्हाला. बघा साहेब, हे काय त्यांच्या शेजारीच आमचं बी घर आहे. भीतीला चिरण्या पाड्या, आता असं वाट्यावर चिरणी पडली, पोपडे पडायला लागलेत. मग आम्ही बी मंदिरात जाऊन बसलो. तर कशामुळे होतं हे? ते गरजल्यापासून 2-3 बार कडकडलं की ते चिरा पडल्यावर झाले. गाव संपूर्ण भयभीत झालेलं आहे. तुम्ही तर ते गाव असं फाकलेलं आहे, दरड कोसळण्याची शक्यता. काही ग्रामस्थांचं स्थलांतर करण्यात आलंय. भूगर्भ अभ्यासक आणि तहसील प्रशासनानं या भेगांची पाहणी केली, मात्र प्रशासनानं अजूनही ठोस पावलं उचलली नसल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आम्ही रात्री जेव्हा आम्हाला माहीत झालं, प्रशासन रात्रीपासून इथं आहोत, आमचे मंडळ अधिकारी, तलाठी आणि संपूर्ण प्रशासन आम्ही काळजी घेत आहोत. माझ्यासोबत भूगर्भ तज्ज्ञ जिओलॉजिस्ट आलेले आहेत. आम्ही सर्व बाबींनी आढावा घेतला. सर्व गावकऱ्यांची 2023 पासून मागणी आहे की आमचं पूर्ण गाव पुनर्वसन करून देण्यात यावं. त्या अनुषंगाने आम्ही मान्य जिल्हाधिकारी असतील महोदयांना बोलून पुढील हालचाली करणार आहोत. कपिलधारवाडीकडे जाणारा रस्ता प्रशासनाकडून बंद करण्यात आलाय. अतिवृष्टीचा तडाखा सोसलेल्या गावकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या या नव्या संकटामुळे इथला प्रत्येक जण पुन्हा चिंतेत सापडलाय. विकास माने, ABP माझा, बीड.